श्री संतराजबास बीडकर तथा ज्ञानियाचेनी दर्शने पापा होती पुरश्चरणे तयाचा अव्हेर न करावा कव्हणे भलतेन वंदावे. उपाध्ये शाखेचे हे एक थोर आचार्य. त्यांचा जन्म विदर्भ भागात चांदूर वडनेराच्या दक्षिणेला असणाऱ्या मेढले या गावी शके 1440 मध्ये झाला. श्री दत्तराज विद्वांस यांनी शके 1605 मध्ये श्री मुरारी मल्ल विद्वांसबास, श्री नागराजबास कपाटे, श्री संतराज बीडकर यांची चरित्रे लिहिली. परंतु संतराजबासांच्या मातापित्यांचे नाव तसेच संतराजबासांचे गृहस्थाश्रमातले नाव याविषयी त्यांना माहिती उपलब्ध झाली नाही. संतराजबास मेढले गावचे पाटील देशमुख होते. घरची श्रीमंती होती, पत्नी रूपवान होती. त्या काळच्या रीतीनुसार विवाह लहान वयातच झाला होता. त्यांचे वय 15 ते 16 वर्षांचेच असेल. त्यावेळी त्यांची आणि रुक्मिणी स्वयंवराचे करते आचार्य श्री संतराजबास लासूरकर या विद्वान पंडिताची भेट झाली. त्यांच्या निरूपणाने प्रभावित होऊन संतराजबासांनी उपदेश घेतला. प्रखर बुद्धिमत्तेमुळे लवकरच ब्रह्मविद्याशास्त्रही त्यांना अवगत झाले. द्रव्य भरपूर असले तरी दानतही असावी लागते. समाजात ते दानी म्हणून प्रसिद्ध झाले. आलेल्या भिक्षुकाला ते कधी विनमुख पाठवत नसत. द्रव्य वंचिले दिधले चोरा हाती असे त्यांच्या बाबतीत घडले नाही. त्यांच्याकडे येणाऱ्या भिक्षुकांचा राबता वाढला. त्यांच्याशी संतराजबास ब्रह्मविद्याशास्त्र चर्चा करत. हे ब्रह्मविद्याशास्त्रच असे अवीट गोडीचे आहे की चर्चा करताना वेळेचे भान राहत नाही. मध्यरात्र उलटून गेली तरी ते उठत नसत. त्यांची पत्नी शयनगृहात वाट पाहून कंटाळून जायची. यांना आवर्ते घेण्याचा इशारा म्हणून ती साखळी वाजवायची. असे वारंवार होऊ लागल्यावर ते पत्नीवर उदास झाले. तो भोगही त्यांना नकोसा वाटू लागला. कारण कुठल्याही इंद्रियाचा विषय नसलेल्या अत्युच्च परमानंदाने त्यांचे अंतःकरण व्यापून गेले होते. असे झाल्यावर पती पत्नीमध्ये दुरावा निर्माण व्हायला काय उशीर. इंद्रियांचे असेच असते. जयासी जया विषयाची सवे, तो आपुलिया स्वार्था धावे. पण संतराजबासांनी इंद्रियांना मोकळीक दिली नाही. अशी अवस्था झाल्यावर लवकरच म्हणजे शके 1465 मध्ये त्यांनी गृहत्याग केला. अशीच पत्नी मागे टाकली होती श्रीकेश राजबासांनी आणि श्री लक्ष्मीधर भटांनी. तोच आदर्श असावा त्यांच्यासमोर. भ्रमण करत ते मराठवाड्यात आले. आपल्या उपदेश गुरूंकडूनच संन्यास घ्यावा अशी त्यांची इच्छा होती. पण श्री संतराजबास लासूरकर देवदर्शनास गेल्याचे समजले. त्यांना फार वाईट वाटले. आता कोणाजवळ अनुसरावे. घरी परत जायचेच नव्हते. तो रस्ता त्यांनी तेव्हाच बंद करून टाकला होता. एक भिक्षुक त्यांना भेटले. त्यांनी उपाध्ये आमनायाचे आचार्य श्री कमळाकर मुनिबा बीडकर यांचे नाव सुचवले. त्याप्रमाणे ते गेले. संन्यास घेताना माझ्या गुरूंचे संतराज हे नाव मला द्यावे अशी त्यांनी विनंती केली. श्री कमळाकर मुनींनी ती मान्य केली. त्यांची दीक्षा झाली. कमळाकर मुनींचे देहावसान होईपर्यंत ते त्यांच्याच सान्निध्यात राहिले. गुरुसेवा, संतसेवा, शास्त्राभ्यास यातच त्यांनी वेळ सत्कारणी लावला. ब्रह्मविद्याशास्त्राचा पुन्हा अभ्यास केला. श्री गुरूंचे देहावसान झाल्यानंतर ते अटनाला निघून गेले. त्यांच्याबरोबर 10 ते 15 भिक्षुक होते. याच वेळी त्यांचे आचार्य श्री मुरारी मल्ल विद्वांस यांच्याशी भेट झाली. त्यावेळी फक्त दोघांनी मिळूनच शास्त्रसंवाद आणि तपश्चर्या करायचे ठरवले. आपापल्या शिष्यांना दोघांनीही स्वतंत्रपणे इतरत्र पाठवले. उभयतांचे अनुष्ठान म्हणजे रानात राहायचे, जवळच्या गावात भिक्षा करायची, नदीतीरी भोजन करायचे आणि दिवस अभ्यासात व ईशचिंतनात घालवायचा. रात्री प्रसन्न मनाने स्वभाव पालनार्थ निद्रा करायची. शय्याभूमीतलं दिशोलपी वसनं अशा अवस्थेतही अपार निद्रासुख यायचे. मग पश्चात प्रही परमेशाचे स्मरण. एका रात्री खूप जोरात पाऊस आला. सर्वत्र पाणीच पाणी झाले. त्यांची वस्त्रे भिजली. गावात आश्रयाला जावे या विचाराने ते निघाले. अंधारी रात्र असल्याने त्यांना रस्ता उमगेना. रस्तेही पाण्याखाली बुडालेले. त्यांना चिंता वाटू लागली. एवढ्यात एक मनुष्य आपल्या पत्नीला घोड्यावर बसवून जाताना दिसला. तो पलीकडच्या गावाला जात होता. ते त्याच्या मागे मागे गेले. गावात शिरण्याआधीच एक चावडी लागली. त्यांनी त्या चावडीतच मुक्काम केला. दिवस उजाडल्यावर चौकशी करता समजले की असा कोणी मनुष्य रात्री गावात आलाच नाही. तो मनुष्य दुसरा तिसरा कोणी नसून प्रत्यक्ष परमेश्वराचा सेवक देवता अवतार होता. मग काही काळाने दोघे विभागले. पुढे दोघे थोर उपाधिमंत महापात्र अधिकरण झाले. नंतरच्या काळात श्री बीडकर महानुभाव आणि श्री विद्वांस महानुभाव यांचे भेटकाळ आणि मंगल अवसर 3 ते 4 वेळा आले. या भेटी बहुधा आपजवनी भेटी याच प्रकारच्या होत्या. त्या फार अपूर्व होत्या. ते उत्कट प्रीतीचे सोहळे होते. तथापि त्याआधी दोघांमध्ये गैरसमजाचे प्रसंगही घडले. पण लवकरच त्यांची मने स्वच्छही झाली. कारण दोघेही परस्परांचे गुण वातवेनी गिवसणारे शोधणारे होते आणि परत कुशीला कूस लावून बसणारेही होते. एक प्रसंग असा घडला की संतराजबास बीडकरांचे शिष्य कृष्णराज आणि विद्वान सबास यांच्यात पांचाळेश्वरला शास्त्रसंवाद झाला. त्यावेळी चर्चा विकोपाला गेली. कृष्णराजांनी बीडकर महानुभावांना म्हटले की तुम्ही चर्चा करून विद्वान सबासांना निरुत्तर करा. संतराजांनीही वेलीचा अभिमान घेऊन चर्चा केली. दोघांच्या तोंडून आवेशाच्या भरात वावगे शब्द निघाले. स्नेहाचे रूपांतर उदासीनतेत व्हायला वेळ लागला नाही. विद्वान सबास उदास झाले. 2 ज्ञानियांमध्ये विसंवाद निर्माण झाला तर इतरांना फार उदास वाटते
आणि त्यांचा पुन्हा समेट झाला तर त्यांना परमानंद होतो. त्यांची क्षेमालिंगने पाहून त्यांचे डोळे वाहू लागतात. या दोन आचार्यांमधली उदासीनता मिटावी म्हणून श्री विद्वान सभासांच्या सान्निध्यात असलेल्या वनवले कोयाबास यांनी प्रयत्न केले. भानुदास पाटोदेकरांनी चिचोंडी येथे भेटीचा महापर्वकाळ ठेवला होता. त्यासाठी विद्वान सभासांना आग्रहाने आमंत्रित केले होते. त्यावेळी संतराजबास गेवराईला होते. वनवले कोयाबासांनी विद्वान सभासांना न विचारता बिडकर महानुभावांना चिचोंडीला येण्याविषयी आग्रहपूर्वक पत्र लिहिले. ते वाचून बिडकरांना परमसंतोष झाला. विद्वान सभासांच्या भेटीसाठी ते उतावीळ झाले. वनवले यांचे पत्र त्यांनी विद्वान सभासांचेच मानले. चिचोंडी हे आमच्या गोसावियांच्या वास्तव्याने पवित्र झालेले स्थान. त्या गावी एका मळ्यात हा भेटीचा पर्वकाळ होता. मोठा मंडप घातला होता. त्यावेळची सजावट म्हणजे कागदांचे नाजूक कातरकाम आणि कलात्मक रांगोळ्या असायच्या. बिडकर महानुभाव येत आहेत हे कळल्यावर स्वतः विद्वांस महानुभाव सामोरे गेले. वाद्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करून त्यांना मंडपात घेऊन आले. परस्परांना प्रेमाने भेटले. तो संबंध भेटकाळच स्नेहभरला होता. पूर्वक्षणाची दुर्लभता तर दोघांनी अनुभवलीच. उत्तर क्षणही दुर्लभच होणार होता. मनातल्या किलमिशाचा काळ दोघांनाही जडच गेला असणार. आणि आता एका डोळ्यात दुःखाश्रू आणि दुसऱ्या डोळ्यात आनंदाश्रू असा विलक्षण संगम झाला. ऐसी व्यवधाने अवचटे जरी पढियंते सुहृद भेटे तरी दर्शनास्वे फुटे हृदय आधी. विद्वांस महानुभावांनी श्री बिडकर आणि इतर महानुभावांना उत्तम पदार्थ आणि श्रेष्ठ प्रकारची वस्त्रे देऊन सन्मान केला. दोन्ही आचार्यांनी परस्परांच्या गौरवपर भाषणे करून क्षमा मागितली. या भेटकाळाला सुमारे 1,500 मंडळी उपस्थित होती. हा 5 ते 7 दिवसांचा भेटकाळ प्रसन्न वातावरणात पार पडला. या संमेलनानंतर विद्वान सभास देवगिरीला तर संतराजबास गेवराई येथल्या आपल्या मठात गेले. हा मठ मुधोपंतांनी बांधला होता. काही दिवसांनी विद्वान सभासांनी संतराजांना पुन्हा भेटीसाठी बोलावून घेतले. त्यानुसार ते निघाले. वाटेत पांचाळेश्वरला मुक्काम केला. तिथे त्यांची स्मरणाची गाठी स्मरण साखळी हरवली. ती एका अभिलाषी भिक्षुकाने घेतली होती. त्यामुळे संतराज फार दुःखी झाले. त्यांना सामोरे जाण्यासाठी विद्वान सभास पैठणपर्यंत आले होते. तिथे त्यांना हे वृत्त कळले. त्यांनी निरोप पाठवला. महानुभावांनी दुःखी होऊ नये. इथे लवकर पायी यावे. गाठी कोणी घेतली मला माहीत आहे. ती माझ्याजवळच आहे असे समजावे. ते ऐकून संतराजबास पैठणला आले. भोगावतीला उभयतांची भेट व क्षेमवार्ता झाली. विद्वांस महानुभाव म्हणाले, ज्याने गाठी घेतली तो इथेच आहे असे म्हणून त्या भिक्षुकाकडे रोखून पाहिले. त्याचे मुख विवर्ण झाले. तो घाबरला. त्याने गाठी वाळवंटात पुरली होती. त्याने ती आणून दिली. मग पुढचा भेटकाळ आनंदात पार पडला. आमरसाचे भोजन झाले. हा भेटकाळ शके 1515 मध्ये झाला होता. यावेळी दोघांकडे 2000 मंडळी होती. अशा दोन्ही आचार्यांच्या गाठी भेटी बरेचदा व्हायच्या. या दोघांची प्रसिद्धी ऐकून तमनाचार्य नावाचे कोणी ब्राह्मण संतराजबासांच्या भेटीला आले. ते अहंकाराने म्हणाले, या महानुभावांना मी क्रोध आणला नाही तर मी नावाचा तमनाचार्य नाही. त्यांच्या नावातच क्रोध होता. ते संस्कृत बोलू लागले. संतराजबासांनी त्यांना बोलू दिले. एका ठिकाणी मात्र त्यांना अडवून आक्षेप केला. शास्त्रार्थ सांगून शांत वृत्तीने त्यांना शांत केले. त्यांना मार्गमहिमा उमजवला. त्यांचा अहंकार गेला. त्यांनी तोषून म्हटले, शांतीचा मेरू संतराजव्यास. विद्वान सभास आणि बिडकर महानुभाव यांचा आणखी एक भेटकाळ रिद्धपूरला झाला शके 1520 मध्ये. यावेळी संतराजव्यासांनी विद्वान सभासांना आमंत्रित केले. तेव्हा विद्वान सभास आखतवाड्याला होते आणि संतराजव्यास रिद्धपूरला. संतराजव्यासांनी 4 ते 5 भिक्षुकांना आखतवाड्याला पाठवले आणि विद्वान सभासांना रिद्धपूरला येण्याविषयी विनवले. महानुभावी येथपर्यंत पाय दाखवावे. विद्वान सभास गाजत वाजत बिडकरांच्या भेटीला निघाले. बिडकर महानुभाव सामोरे गेले. वाद्यांचा एकच घोष झाला. सर्व वातावरण चैतन्यमय झाले. आधीच परमेश्वरपूर रिद्धपूर सर्व जीवांचे माहेर. तिथे मायबाप रावळांचा वास. त्यात 2 आचार्य एकत्र. अशावेळी आनंद दुथडी भरून वाहिला नाही. हर्षाला उधाण आले नाही तरच नवल. जेथ अवघे मनोरथ पुरती लळे याचे लळे सरती. जरी माहियेरे श्रीमंते होती तुम्हा ऐसी. वाजेश्वराच्या दक्षिणेला दोघांची भेट झाली. पालव छत्रे चामरे जय जयकारांचा घोष कलापात्रे कला जाणविती असा सगळा थाट होता. दोन्ही आचार्य हातात हात घालून गावात आले. बिडकर महानुभावांनी सर्वांना उंची वस्त्रे द्रव्य भांडी देऊन सत्कार केला. विदर्भाच्या बादशहाचा प्रधानही मिरवणुकीत सामील झाला होता. तो आपल्या लष्करासह आला होता. तेव्हाचे भेटकाळही किती हृद्य. त्यांचे वर्णन अन्वयस्थळांमध्ये आढळते. गुढिया फरारे उभविले. सकळ नगर शृंगारिले. वाजंत्रे लावणी सामोरे जावनी आदरेसी साष्टांग दंडवते घालुनी भेटले. मग गावांतू वाजंत्रे लावणी गजरेसी घेऊनी आले. बरवा समारंभ केला. भेटीचे युक्त विधान सारिले. उत्तम अभ्यागत करुनी उत्तम वस्त्रे परिमळ द्रव्ये सुवर्णयुक्त महानुभावांची पूजा केली. ऐसा मंगळकाळ झाला. बहुते मिळती एकत्र हे थोरा भाग्याचे कारण.
5 ते 6 दिवस चाललेल्या या संत संमेलनात शास्त्रचर्चा, मंथन आणि निरूपण झाले. बहुधा याच भेटकाळात पुरणपोळीची तयारी होत होती. विद्वान सबास पलंगावर निजल्या अवस्थेत होते. अशा वेळी संत राजबास बीडकरांच्या श्री चहाबासांनी षड मोटाळ्यांवर प्रश्न केला. ते विद्वान सबासांना मानवले नाही. ते उत्तर न देता मौन राहिले. चहाबासांनी पुन्हा प्रश्न केला की परशुरामबास असे म्हणतात आणि रामेश्वरबास असे म्हणतात आणि शिवबास असे म्हणतात, तर याचा परिहार कसा? असा प्रश्न त्यांनी 2 ते 3 वेळा केला. आणि विद्वान सबास लहान मुलावर रागावतात तसे त्यांच्यावर रागावले. त्यावर चहाबास म्हणाले, महानुभावांनी कोपावे ही महानुभावांची असतीपरी स्वभाव, आम्ही सहावे ही आमची असतीपरी, तरी महानुभावी बोलावे, असा आग्रहच धरला. विद्वान सबास आपल्या शिष्यांकडे पाहून म्हणाले, उठा रे चला, मात्रा घ्या. आम्ही यांच्या प्रेमळ आग्रहाखातर बलवत्तर विधी सोडून इथं आलो आणि हे आम्हालाच वादग्रस्त प्रश्न विचारतात. चला जाऊ इथून. एक भिक्षुक म्हणाले, बाबा, अभ्यागत वृत्तीची सर्व तयारी झालेली आहे, ती वाया जाईल. विद्वान सबास म्हणाले, जावो गेली तर. सर्वांना वाटले, आता हे 2 मार्ग कायमचेच विभक्त होणार. कसा भयानक प्रसंग ओढवला. त्यावेळी संतराजबास तिथे नव्हते. त्यांच्या कानावर हे गेल्याबरोबर ते धावत आले. विद्वान सबासांच्या हाताला धरून त्यांना शांत केले, बसवले. बा, तुम्ही माझ्या भेटीला आलात की याच्या, असे नम्रतापूर्वक म्हणाले. मग चहाबासांनीही क्षमा मागितली आणि वातावरण निवडले. विद्वान सबास हे क्षत्रिय रजपूत. गोवर्धनचा जैतमाळी पाटील याने त्यांना पितृस्थानी मानले होते. त्यांचे अत्यंत स्नेह पाहून संतराजबासांना वाटले की विद्वान सबास माळी समाजाचे असावेत. संतराजबासांच्या मनात आपल्या ज्ञातीविषयी काही वेगळी कल्पना असावी अशी विद्वान सबासांना शंका आली. एकदा संतराजबास अटनक्रमाने खानदेशात गेले. विद्वान सबासांनी आपल्या संबंधियांना पत्र लिहिले, श्री संतराजबास बीडकर तुमच्या भागात आहेत. त्यांना अतिआदराने गावी न्या. मग प्रसंग पाहून आपल्या सोयरीक संबंधाची गोष्ट काढा. त्या गृहस्थांनी तसेच केले. प्रश्न केला, आमचे सोयरे बोधरागड येथील मोकासी होते. तेही भिक्षा केली असे. ते विद्वांस महाभाग्यवंत पुरुष असे ऐकतो. ते कवणी ठाई असती. ते ऐकून संतराजबासांच्या मनातला गैरसमज दूर झाला. पुढे कधीतरी दोघांची भेट झाल्यावर त्यांनी सांगितले, आम्ही खानदेशात गेलो होतो. तिथे तुमचे रजपूत क्षत्रिय सोयरे भेटले. मी तुम्हाला माळीत समजत होतो. माझा समज फिटला. दोघांनी हास्य केले. रिद्धपूरला असताना संतराजबासांनी बोंडनवावीचा मठ केला आणि भवती जप्ती केली. इथे असतानाच त्यांनी ऐकले की विद्वान सबासांचा एक शिष्य फार उत्तम अभ्यासक आहे. तो चिंतनी घेतो. त्याला भेटण्यासाठी ते विद्वान सबासांकडे गेले. तुमचा तो गुणी शिष्य कुठे आहे? कोण आहेत ते? त्यांचे नाव काय? त्यांचे नाव राजू. आम्हाला त्यांना पाहायचे आहे. ते अटनाला गेले आहेत, इथे नाहीत. काही दिवसांनी ते परत आले. विद्वान सबासांनी त्यांना सांगितले की तुमच्या भेटीला बीडकर महानुभाव आले होते. आता तुम्ही त्यांच्या भेटीला जा. विद्वान सबासांनी उत्तम वस्त्र, एक होन आणि व्याळीपुरता पदार्थ देऊन त्यांना पाठवले. ते गेले. भेट झाली. पांती भोजने झाली. चर्चा करताना संतराजबासांनी त्यांना विचारले, इतक्या प्रीती सौजन्याचा भंग होईल असे काही आहे? हो बा, आहे. ते काय? आपल्या बुजाच्या पक्षाला कोणी विरोध केला तर त्याच्या मनात आनसारखे विपरीत येते. प्रीती भंगत असे. संतराजबासांना ते पटले. होय, हा यथार्थ असे. बीडकर महानुभावांचे 28 शिष्य प्रसिद्ध आहेत. त्यापैकी श्रीचक्र पाणीबास बीडकर यांनी सूत्रपाठ, लापिका, तिन्ही स्थळांचे सरोळे, दृष्टांतस्थळ, माळिका भाष्य इत्यादी लिहिले. संतराजबास बीडकर रिद्धपूरला 4 वर्ष होते. नंतर ते आपल्या शिष्यांसह तेल्हार या गावी गेले. तिथे 1 वर्षानंतर म्हणजे शके 1525 मध्ये त्यांचे देहावसान झाले.